Good evening, everyone. Now, this meeting is being recorded, so please mark your attendance. Then we will proceed for our class. Everyone, write your name in the chat box. Thank you so much. So, today is our session number 22. So far, we have completed 21 classes till date. Today's is our 22nd class. What we are going to see today? We will learn about the use of must and have to. ओके, मस्ट कधी वापरायचं आहे वाक्यामध्ये, हॅव टू कधी वापरायचं आहे हे बघणार आहोत आपण आज. मग त्याच्याशी रिलेटेड आपण एक एक्सरसाइज घेणार आहोत. देन वी विल टेक वन कन्व्हर्सेशन फॉर युअर प्रॅक्टिस अँड ॲज युजल सम सेंटेन्सेस इन डेली यूज. ओके, आता हॅव टू आपण नेहमीप्रमाणे करूया. आय विल आस्क समबडी टू रीड अँड देन आय विल एक्सप्लेन इट. ओके, सो नलावडे मॅडम वाचा पहिला. तुम्हाला डिटेलिंग वाचायचं आहे आणि खाली जे 3 एक्झाम्पल दिलेले आहेत ते 3 एक्झाम्पल वाचायचे आहेत, मग मी एक्सप्लेन करेन. Okay. Use of have to. Have to for objective obligation. We often use have to say that something is obligatory. For example, children have to go to school. They have to carry tiffin to work. We have to park vehicle in building premises. ओके, Note थँक्यू करा. सो मच मॅडम. बघा, हॅव टू म्हणजे काय? हॅव टू म्हणजे करायला पाहिजे. ओके, ही गोष्ट करायला पाहिजे, ही गोष्ट झाली पाहिजे, याच हे बोलण्यासाठी आपण हॅव टू वापरतो. ऑब्लिगेशन जे लिहिलेलं आहे म्हणजे हे करणं बंधनकारक आहे, हे तुम्ही असं करायला पाहिजे असं बोललं जातं. ओके, वी ऑफन यूज हॅव टू से समथिंग दॅट इज ऑब्लिगेटरी. आता काय काय, जसं आता इथे एक्झाम्पल दिलेत बघा. चिल्ड्रन हॅव टू गो टू स्कूल, लहान मुलांना शाळेत जावं लागतं. दे हॅव टू कॅरी टिफिन टू वर्क, त्यांना कामावर जाताना टिफिन म्हणजे डब्बा न्यावा लागतो. वी हॅव टू पार्क व्हेकल्स इन बिल्डिंग प्रिमायसेस, आम्हाला आमच्या गाड्या ज्या आहेत त्या बिल्डिंगच्या आवारातच पार्क कराव्या लागतात, म्हणजे तिथे थांबवाव्या लागतात. ओके, तर हे जे आहे हे हॅव टू. जसं आय हॅव टू फिनिश माय होमवर्क बिफोर नाईट किंवा बिफोर गोइंग टू स्लीप, म्हणजे मला झोपायला जायच्या आधीच माझं होमवर्क संपवावा लागतो. ओके, आता इथे खाली जी नोट दिली आहे आणि नोट सोबत त्याच्या खाली परत 3 एक्झाम्पल्स दिलेत. ओके, तर प्रभू मॅडम वाचा जरा नोट आणि त्याच्या खालचे एक्झाम्पल्स. Note: we can use have to expression in all tense, or for example, has to, he had to, he has had to, he will have to. She has to go to work. I don't have to see the doctor. Do you have to go to office? ओके, थँक्यू सो मच मॅडम. आता बघा, आपण हॅव टूचा यूज शिकतो, बरोबर आहे, यूज ऑफ हॅव टू. पण इथे जसं नोटमध्ये लिहिलंय की वेगवेगळ्या काळामध्ये तुम्ही हॅव टू वापरू शकता. आता आय, यू, वी, दे यांच्यासोबत हॅव वापरतो हे आपण आधी शिकलेलो आहोत जेव्हा आपण टेन्सेस बघितलेले आहेत. ही, शी, इट सोबत काय वापरतो आपण? हॅज वापरतो. ओके, मग आता इथल्या नोटमध्ये काय लिहिलंय? वी कॅन यूज द हॅव टू एक्सप्रेशन इन ऑल टेन्सेस. आणि मग एक्झाम्पल दिलंय बघा, ही हॅज टू म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये आलं. ही हॅड टू पास्ट टेन्समध्ये आलं.
ही हॅज हॅड टू परफेक्ट प्रेझेंट पास्ट टेन्स वापरला तुम्ही. ही विल हॅव टू परफेक्ट फ्युचर टेन्स वापरला. ओके, तर प्रत्येक टेन्समध्ये तुम्ही हॅव टू चा वापर त्या त्या कर्त्याप्रमाणे म्हणजे सब्जेक्ट प्रमाणे करू शकता. जसं ते इथे एक्झाम्पल दिलंय बघा, शी हॅज टू गो टू वर्क. शी आलंय वाक्यामध्ये, त्यामुळे हॅवच्या ऐवजी काय आलं, हॅज आलंय. ओके, शी हॅज टू गो टू वर्क, तिला कामावर जावं लागतं. आय डोंट हॅव टू सी द डॉक्टर, मला डॉक्टरला भेटायची गरज नाही. डू यू हॅव टू गो टू ऑफिस, तुला ऑफिसला जायलाच पाहिजे का किंवा जायला हवं का. ओके, ते अशा प्रकारे तुम्ही हॅव टू वापरू शकता वेगवेगळ्या टेन्सेसमध्ये आणि वेगवेगळ्या वाक्यांमध्ये. जसं शेवटचं वाक्य जे आहे ते काय आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. ओके, इट इज अ क्वेश्चन, सो यू कॅन यूज इट देअर. आणि आपण हे आधी आपल्या टेन्सेसमध्ये सगळं शिकलेलो आहोत. अजून आता हॅव टू चे आणखीन काही एक्झाम्पल्स बघूया आपण, जे आता वर एक्सप्लेन केलं तुम्हाला की वेगवेगळ्या टेन्सेसमध्ये तुम्ही वापरू शकता. तशाच पद्धतीने जरा आता खाली पण एक्सप्लेनेशन आहे एक, आपण बघूया. दुसरं कोण आहे क्लासमध्ये त्यांना आपण वाचायला सांगूया. अच्छा, मेनोका मॅडम इज देअर आफ्टर लॉंग टाइम. So Menuka madam, if your network is okay, please read this one. Are you able to hear Yes, me? madam. Yes. Yes, ma'am. It Very is. good. Yeah, please Yes, ma'am. read this one. Phrase impersonal obligation. The subject of have to is obliged to force to act by a separate internal power. For External. example, the law or school rules. Have to is objective. In France, you have to drive on the right. In India, most school children have to wear a uniform. Mahesh has to wear a coat and tie at work. Hmm. In each of Ni- the above cases, the obligation is not the subject, opinion, or idea. The obligation comes from outside. Thank you, Yes, ma'am. yeah, thank you so much, madam. बघा क्या लिखा है, इन जनरल हैव टू Okay. एक्सप्रेसेस. या मैम, प्लीज स्विच ऑफ योर माइक. सी, अभी सब लोग देखिए. इन जनरल हैव टू एक्सप्रेसेस impersonal obligation. The subject of have to is obliged or forced to act by a separate or external power. म्हणजे इसका मतलब क्या है कि हम खुद से नहीं चाहते, कोई और चाहता है कि हम ये करें. ओके, तो ये एक्सटर्नल पॉवर कौन आहे, म्हणजे एखादी बाहेरची व्यक्ती किंवा बाहेरचे अशी गोष्ट आपल्याला हे करायला भाग पाडते. मग ती कोण आहे, फॉर एग्जाम्पल लॉ और स्कूल रूल्स, म्हणजे असे काही नियम असतात. ठीक है, स्कूल के कुछ नियम होते हैं, कुछ कानून होते हैं कि ऐसा करना चाहिए, ऐसा नहीं करना चाहिए. ओके, तो दैट इज कॉल्ड एज अ इम्पर्सनल ऑब्लिगेशन, मतलब एक्सटर्नल पावर जो आपको ये करने के लिए मजबूर करता है. ठीक है, तो हैव टू जो है वो क्या है, ऑब्जेक्टिव है. ओके, जैसे देखिए यहाँ पे एग्जाम्पल दिए हैं, इन फ्रांस यू हैव टू ड्राइव ऑन द राइट. ओके, आपल्याकडे जेव्हा आपण ड्राइव करतो जनरली वी कीप द व्हीकल ऑन द लेफ्ट, लेकिन फ्रांस में क्या रूल है, यू हैव टू ड्राइव ऑन द राइट. ओके, अभी इंडिया में एक एग्जाम्पल दिया है, देखिए, इन इंडिया मोस्ट स्कूल चिल्ड्रन हैव टू वियर अ यूनिफॉर्म. इंडिया में 99% स्कूल्स में रूल है कि बच्चों को यूनिफॉर्म पहनना चाहिए. ठीक है, तो वो अपनी खुशी से पहनते हैं क्या, नहीं, इट इज अ रूल. ओके, स्कूल रूल है ये. देन थर्ड एक्झाम्पल बघा, महेश हॅज टू विअर अ कोट अँड टाय ॲट वर्क. महेशला त्याच्या कामावर जाताना कोट आणि टाय घालावी लागते. ओके, महेश जब काम पे जाता है तो उसको
कोट और टाई पहनना पड़ता है, मतलब वो उसके ऑफिस का रूल है, ठीक है, वो खुद से नहीं कर रहा है, उसके ऑफिस का रूल है, इसलिए उसको करना पड़ता है। तो हैव टू का मतलब समझ में आया आप सबको? हैव टू मतलब ये चीज करनी पडती है या पडेगी, करनी पडेगी आपको, ठीक आहे, तुम्हाला हे करायलाच हवं, असा याचा अर्थ होतो हॅव टू चा. इन ईच ऑफ द अबव केसेस द ऑब्लिगेशन इज नॉट द सब्जेक्ट्स ओपिनियन, जो मैंने अभी एक्सप्लेन किया कि सब्जेक्ट म्हणजे करता, जो काम कर रहा है वो उसका वो उससे नहीं कर रहा है, मतलब उसका वो ओपिनियन नहीं है या उसकी आइडिया नहीं है, वो क्या है, दैट ऑब्लिगेशन कम्स फ्रॉम आउटसाइड, उसके ऊपर वो इम्पोज किया गया है, उसको ये करना पड़ेगा ऐसे. ओके, तो ये है हैव टू. क्या आप मुझे हैव टू के एग्जाम्पल्स बताएंगे? कोई बताना चाहता है? आपका नाम लिखिए चैट बॉक्स में, तभी मैं, या फिर यू कैन रेज द हैंड एंड देन आई विल आस्क यू. यस, नमिता मैडम बोला. I have to attend the class regularly. व्हेरी गुड. आय हॅव टू अटेंड द क्लास रेग्युलरली, मला दररोज क्लास अटेंड करावा लागतो किंवा क्लासमध्ये मला दररोज प्रेझेंट राहावं लागतं. व्हेरी गुड. एनीबडी एल्स? अजून कोणी सांगणार आहे का? प्रतिभा मॅडम. चला मॅडम, माईक चालू करा. She have to cook regularly. आता शी सोबत आपण काय वापरणार? हॅव वापरणार की हॅज वापरणार? She has. हा, शी हॅज टू कुक रेग्युलरली, तिला दररोज जेवण बनवावं लागतं. व्हेरी गुड. अजून कोणी बोलणार आहे? यू कॅन रेज युअर हँड. नलावडे मॅडम बोला. I have एक She, मिनिट. she has to speak in English. आता परत बघा, शी हॅव टू नाही येणार ना, शी हॅज टू येणार. शी हॅज टू स्पीक. येस, शी हॅज टू स्पीक. हा, तिला इंग्लिश मध्ये बोलावं लागतं. ओके, माईक बंद करा मॅडम. व्हेरी गुड. आता दीक्षा मॅडम, माईक चालू करा तुमचं, बोला. I have to go to school every day. व्हेरी गुड. आय हॅव टू गो टू स्कूल एव्हरी डे. सो बिईंग टीचर, त्यांना दररोज शाळेत जावं लागतं. व्हेरी गुड. आता कोण राहिलंय? त्यांनी पण बोला. मेनका मैडम आप बोलिए. I have to do this work. हाँ चलेगा. आई हैव टू डू दिस वर्क, Yes, मुझे ये madam, काम, right? या मुझे ये काम करना पड़ता है, मला हे काम करावंच लागतं. ओके, थँक्यू मॅडम. प्रतीक्षा. जी. Okay. प्रतीक्षा बोला. I have to हाँ, walk every day, every morning. व्हेरी गुड. आय हॅव टू वॉक एव्हरी मॉर्निंग, मला दररोज सकाळी चालावं लागतं. व्हेरी गुड. थँक्यू. माईक बंद करा सगळ्यांनी. माझ्या मते सगळ्यांचं बोलून झालंय आणि खूपच सोपा कंसेप्ट है, ये बहुत ही इजी कंसेप्ट है. तो आपने जैसे आंसर्स दिए हैं तो मेरे ख्याल से आपको ये समझ में आ गया है. ओके, कि कुछ चीज करनी पड़ती है तो उसके लिए हम लोग हैव टू यूज करते हैं. ठीक है, अभी जैसे हैव टू देखा वैसे ही अभी देखेंगे यूज ऑफ मस्ट. अभी हैव टू में क्या था? ये करना पड़ता है. ठीक है, मस्ट क्या है? कंपल्सरी करना पड़ता है. ठीक है, देखिए, मस्ट फॉर सब्जेक्टिव ऑब्लिगेशन. अभी कौन पढ़ेगा? सॉरी, चला प्रतिभा मॅडम वाचा. Must for subjective obligation. We often use must to say that something is essential or necessary. For example, I must go. Must is a modal auxiliary verb. It is followed by a main verb, subject plus must plus main verb.
येस, थँक्यू मॅडम. बघा आता मस्ट म्हणजे काय? मस्ट आपण कधी वापरतो? वी ऑफन यूज मस्ट टू से दॅट समथिंग इज इसेन्शियल और नेसेसरी. एखादी गोष्ट गरजेची आहे आणि ती झालीच पाहिजे. ओके, उसको होना ही है, वो होना कंपलसरी है, ऐसा जब है तब हम लोग मस्ट यूज करते हैं. जैसे यहाँ पे लिखा है एक एग्जाम्पल, आई मस्ट गो, मुझे अभी जाना ही चाहिए. ओके, तो यहाँ पे सिर्फ एक एग्जाम्पल इसीलिए दिया है कि आपको फॉर्मेट क्या होता है वो बताया गया है. क्या है? मस्ट इज अ मॉडल ऑक्सिलरी, और मस्ट के बाद हमेशा क्या आता है? मेन वर्ब आएगा. जैसे देखिए यहाँ पे फॉर्मूला भी दिया है, सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस मेन वर्ब. आई सब्जेक्ट है यहाँ पे, उसके बाद मस्ट लिखा है और मस्ट के बाद क्या है? मेन वर्ब कौन सा है? गो. ओके, बघा करता, मग त्याच्यानंतर मस्ट आणि त्याच्यानंतर काय लिहिलंय? मूळ क्रियापद. ओके, किंवा मुख्य क्रियापद म्हणू शकता तुम्ही. गो लिहिलेलं आहे, आय मस्ट गो. तो अभी थोड़े एग्जाम्पल्स देखते हैं नीचे. प्रतीक्षा एग्जाम्पल्स वाचे खालचे तिन्ही. I must go home. You must visit Hughes. We must stop अस. now. Us. येस, ओके, थँक्यू सो मच. हां, असं आहे ते. ओके, बघा आता इथे दिलेला आहे वरचा तुमचा जो फॉर्मॅट आहे, सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस मेन वर्ब. ओके, आणि मग त्याच्यासोबत ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग सेंटेन्स जोडलेला आहे. आय मस्ट गो होम, मला घरी गेलंच पाहिजे, मुझे घर जाना ही चाहिए. ओके, यू मस्ट विजिट अस, तुम्हें हमको मिलना ही चाहिए किंवा तुम्हें हमको मिलना ही पडेगा, तू आम्हाला भेटलाच पाहिजेस. वी मस्ट स्टॉप नाउ, आपण आता थांबलंच पाहिजे. ठीक है, अभी हमें रुकना ही पड़ेगा या हमें अभी रुकना ही चाहिए. अभी यहाँ पे उसी तरीके से हम लोग जैसे हैव टू का देखा वैसे ही मस्ट का यूज देखेंगे अलग अलग सिचुएशंस में. तो अभी पढ़ेंगे हमारे लिए दीक्षा मैडम वाचा. हे एक्सप्लेनेशन आणि खाली जे 3 एक्झाम्पल्स आहेत तिथपर्यंत वाचायचं आहे. आहेत का क्लासमध्ये? चेक करूया आपण. दीक्षा मॅडम माईक चालू करा तुमचा. हा, बोला. तुमचा आवाज कट होतोय. हो, चालू आहे मॅडम. हा, बोला आता. यूज ऑफ हा, मस्ट इन जनरल. आवाज. येतोय येतोय. यूज ऑफ मस्ट in general must expresses personal obligation must expresses what the speaker thinks is necessary. Must is subjective. I must take care of my health. You must visit a doctor soon. He must work harder. In each of the above cases, the obligation is the opinion or idea of person speaking. In fact, it is not a real obligation. It is not imposed from outside. It is sometimes बस possible to use must. बस बस, थँक्यू. मी पहिला एवढंच एक्सप्लेन करते. थँक्यू सो मच. बघा आता यूज ऑफ मस्ट. आपण मगाशी हैव टू बघितलं. हमने जो हैव टू देखा उसमें क्या देखा था? हैव टू इज ऑब्जेक्टिव. ओके, इट इज इम्पोज फ्रॉम आउटसाइड, मतलब कुछ आउटसाइड के रूल है जो हमें फॉलो करने पड़ते हैं. अभी यहाँ पे मस्ट को क्या लिखा है? मस्ट इज सब्जेक्टिव, मतलब मस्ट एक्सप्रेसेस व्हाट द स्पीकर थिंक्स इज नेसेसरी, मतलब जो बोलणे वाला आहे स्पीकर, जो करता आहे त्याला काय महत्त्वाचं वाटतं. ओके, त्यावेळी तो मस्ट वापरणार.
ओके, म्हणजे मस्ट या शब्दावर ना कर्त्याला स्वतःला काय वाटतं महत्वाचं, त्याला स्वतःला काय करावं असं वाटतं, ते मस्टने तो दाखवू शकतो. जसं बघा एक्झाम्पल आहेत, आय मस्ट टेक केअर ऑफ माय हेल्थ. ठीक आहे, मुझे मेरी हेल्थ की केअर करनी ही पाहिजे, मला माझ्या तब्येतीची काळजी घेतलीच पाहिजे. ओके, केलंच पाहिजे, तेव्हा आपण मस्ट वापरतो, लक्षात ठेवा. यू मस्ट विजिट अ डॉक्टर सून, तुला लवकरात लवकर डॉक्टरकडे जायलाच पाहिजे. ओके, किंवा तुझी डॉक्टरची भेट घेतलीच पाहिजे. आपको जल्द से जल्द डॉक्टर को मिलना ही पड़ेगा, कोई भी चीज करनी ही पड़ेगी, तो वो है मस्ट. ही मस्ट वर्क हार्डर, त्याला खूप काम करावा लागेल किंवा खूप परिश्रम घ्यावे लागतील. ओके, उसको बहुत ज़्यादा काम करना ही पड़ेगा. अभी यहाँ पे लिखा है कि ऑब्लिगेशन, वही जो मैंने एक्सप्लेन किया कि इट इज़ द ओपिनियन और आइडिया ऑफ द पर्सन स्पीकिंग, जो बात कर रहा है, जो सब्जेक्ट है, जो करता आहे, ही त्याची आयडिया आणि त्याचं ओपिनियन, त्याचं मत आहे. ओके, त्यावेळी मस्ट वापरलं गेलंय. अजून पण बघूया आपण. आता कोण वाचणार आहे बघूया, कोण राहिलंय रीडिंगचं. ओके, प्रतिभा मॅडम वाचा. It is sometimes possible to use must for real obligation, for example, a rule or a law, but generally we use have to for this. We can use must to talk about the present or the future. Look at these examples. I must go now in present. Second, I must call my mother tomorrow in future. We cannot use must to talk about the past. We use have to talk about the past. ओके, थँक्यू सो मच मॅडम. आता इथे फक्त तुम्हाला डिफरन्स सांगितलं की आपण हॅव टू कधी वापरतो आणि मस्ट कधी वापरतो. ठीक है, इट इज समटाइम पॉसिबल टू यूज मस्ट फॉर रियल ऑब्लिगेशन. ठीक है, जैसे हम लोग रूल या लॉ अगर कुछ है तो वहाँ पे भी हम लोग मस्ट यूज कर सकते हैं, बट जनरल टॉकिंग में हम लोग हैव टू यूज करते हैं. ओके, तो इट इज नॉट नेसेसरी कि हैव टू ही यूज होना चाहिए, वहाँ पे मस्ट भी यूज हो सकता है. वी कैन यूज मस्ट टू टॉक अबाउट द प्रेजेंट और फ्यूचर. अभी जैसे दो एग्जाम्पल्स थे यहाँ पे, आई मस्ट गो नाउ, मुझे अभी जाना ही पड़ेगा. ठीक है, तो ये है प्रेजेंट. फ्यूचर में आई मस्ट कॉल माई मदर टुमारो, मुझे कल मेरी माँ को फोन करना ही है. ओके, अभी ये जो मस्ट है उसको हम लोग पास्ट में यूज नहीं करते. पास्ट में हम लोग कोई भी चीज बोलनी है तो हैव टू यूज करते हैं, और पास्ट के लिए फिर हैव टू का क्या होगा, हैड टू हो जाएगा, क्योंकि हैव और हैज का पास्ट टेंस क्या है, हैड है. ओके, तो ये ध्यान में रखना है. आता नलावडे मॅडम तुम्ही वाचा, मस्ट नॉट फॉर प्रोहिबिशन. आता आपण मस्ट नॉट बद्दल शिकणार आहोत. ओके, Use of must not express prohibition, some things that is not permitted, not allowed. The prohibition can be subjective, the speaker's opinion, or objective, a real law or rule. ओके, तुम्ही वरचं वाचलंच नाहीत. मस्ट नॉट फॉर प्रोहिबिशन. Must not from ठीक है, नो प्रॉब्लेम, मी एक्सप्लेन करते. बघा, सब लोग देखिए, नो प्रॉब्लेम, तुम्हाला वाचायचं असेल तर वाचू शकता, देर इज नो इश्यू. यू कॅन कंटिन्यू इफ यू वॉन्ट. must not for prohibition. We use must not to say that something is not permitted or allowed. For example, passenger must not talk to the driver. We often contract must not. मस्टंट. ठीक आहे, थँक्यू मॅडम. बघा आता, मस्ट नॉट फॉर प्रोहिबिशन. प्रोहिबिशन मतलब क्या, प्रोहिबिशन मतलब कोई चीज अगर नहीं करनी है
ठीक है, तो उसके लिए हम लोग मस्ट नॉट यूज करते हैं, बिल्कुल नहीं करनी है, तो दैट इज मस्ट नॉट। वी यूज मस्ट नॉट टू से दैट समथिंग इज नॉट परमिटेड और अलाउड, मतलब जिसकी बिल्कुल परमिशन नहीं है, ऐसी चीज के बारे में अगर आपको कुछ बोलना है तो वहां पे आपको क्या यूज करना है, मस्ट नॉट। जैसे यहाँ पे एक एग्जाम्पल दिया है, बहुत अच्छा एग्जाम्पल दिया है, पैसेंजर्स मस्ट नॉट टॉक टू द ड्राइवर। ठीक है, जैसे अगर आप बस में वगैरह हो या कोई व्हीकल में हो जहाँ पे पैसेंजर्स, मतलब आप लोग किसी गाड़ी में जा रहे हो तो आपको ड्राइवर से बात नहीं करनी चाहिए। क्यों नहीं करनी चाहिए? ताकि उसका ध्यान ना भटके। ओके, तो बिल्कुल नहीं करना चाहिए, दैट इज यहाँ पे लिखा है पैसेंजर्स मस्ट नॉट टॉक टू द ड्राइवर। और मस्ट नॉट का शॉर्ट फॉर्म जो है कॉन्ट्रैक्ट करते हैं तो हम लोग मस्टंट लिखते हैं। ठीक है, अभी नीचे का भी पढ़ा मैडम ने, यूज ऑफ मस्ट नॉट। मस्ट नॉट एक्सप्रेसेस प्रोहिबिशन, जो अभी हमने ऊपर पढ़ा, that is not permitted or not allowed. Okay, prohibition can be subjective or objective, मतलब वो खुद का ओपिनियन भी हो सकता है स्पीकर का, या फिर कोई लॉ भी हो सकता है या रूल भी हो सकता है, तो सभी जगह पे हम लोग मस्ट नॉट यूज कर सकते हैं। जैसे यहाँ पे एग्जांपल्स दिए हैं, मैं ही पढ़ लेती हूँ। आई मस्ट नॉट ईट सो मच शुगर, अभी ये खुद ने बोला हुआ है, खुद का ओपिनियन है, तो वो सब्जेक्टिव हो गया। यू मस्ट नॉट वॉच सो मच टेलिव्हिजन, ठीक आहे, तुम्ही इतना टीव्ही नाही देखना चाहिए, तुला एवढा टीव्ही नाही बघायला पाहिजे, तर हे पण स्वतःचं ओपिनियन आहे, त्यामुळे सब्जेक्टिव आलंय। अभी देखिए, स्टूडेंट्स मस्ट नॉट लीव बाइसिकल्स हियर, अभी ये क्या है, स्कूल ने एक रूल लिखा हुआ है शायद उनके ग्राउंड में, वहां पे लिखा है स्टूडेंट्स मस्ट नॉट लीव बाइसिकल हियर, स्टूडेंट को अपनी बायसिकल्स यहाँ पे नहीं छोड़नी है। ठीक आहे, म्हणजे मुलांनी किंवा विद्यार्थ्यांनी त्यांच्या सायकली इथे ठेवायच्या नाहीत असा रूल लिहिलेला आहे, तो वो हो गया ऑब्जेक्टिव, बिकॉज इट इज रूल बाय स्कूल और रूल कोई लॉ हो सकता है। पोलिसमॅन मस्ट नॉट ड्रिंक ऑन ड्यूटी, ओके, पोलिसमॅन म्हणजे पोलीस जे आहेत त्यांनी ड्यूटीवर असताना ड्रिंक करायचं नाहीये। ओके, उनको ड्रिंक नहीं करना है ड्यूटी पे, तो ये उनके लिए रूल हो गया। ओके, जैसे हमारे यहाँ पे है कि व्हाट यू कॉन, कोई भी रूल बोल सकते हो आप, यू मस्ट नॉट मेक नॉइज इन हॉस्पिटल, है ना, आपको हॉस्पिटल में ज़्यादा आवाज़ नहीं करनी चाहिए। देन ऐसे बहुत सारी जगह पे हम लोग घूमने वगैरह जाते तो बहुत सारे ऐसे बोर्ड्स लगे हुए होते हैं प्रोहिबिशन के, जहाँ पे आप मस्ट नॉट यूज कर सकते हो। ओके, आप बताइए जरा, एक एक करके एक एक सेंटेंस बताइए मस्ट नॉट का, जिसको भी बोलना है यू कैन रेज योर हैंड। हाँ, प्रतिभा मैडम ने हैंड रेज केलाय, बोला मैडम। You must not noise in the classroom. यू मस्ट नॉट मेक, आपल्याला त्याच्यामध्ये वर्ब पण वापरायला लागेल। ओके, यू मस्ट नॉट मेक नॉइज इन द क्लासरूम, व्हेरी गुड मॅडम। अजून कोण बोलताय? नलावडे मॅडम, चला माईक चालू करा मॅडम। People must not walk in red signal. व्हेरी गुड, किंवा त्याला आपण आणखीन फाईन करू शकतो की पीपल मस्ट नॉट क्रॉस द रोड। ओके, पण तो गाड्यांसाठी असतो रेड सिग्नल जो आहे तो। Okay, हाँ हाँ. हा, सो आपण त्याला आणखीन असं करू शकतो की व्हेकल्स मस्ट नॉट क्रॉस इन द रेड सिग्नल। ओके, अजून कोणी हँड रेज केलाय का? हा, प्रभू मॅडम, बोला मॅडम। We must not eat sweet after our dinner. ओके, वी मस्ट नॉट ईट स्वीट आफ्टर आवर डिनर, आपल्याला रात्रीच्या जेवणानंतर स्वीट नाही खाल्लं पाहिजे। ओके, अजून एनीबडी एल्स?
वी मस्ट नॉट वेस्ट द वॉटर, वी मस्ट नॉट वेस्ट इलेक्ट्रिसिटी, आहे ना. हे तुम्ही मस्ट नॉट वापरून बोलू शकता अशी वाक्य. अजून कोणी बोलणार आहे का? प्रत्येक वेळी मीच सांगायला पाहिजे का? मेनका मैडम आप बोलिए मस्ट नॉट का सेंटेंस. Yes, madam. We must not speed on the road here and there. व्हेरी गुड मॅडम. थँक्यू सो मच. माईक बंद करिए. Okay. बघा, मेनका मॅडमने सांगितलं की वी मस्ट नॉट स्पीड ऑन द रोड हिअर अँड देअर, किंवा अगदी रोडपर्यंत बोललं तरी चालेल, की आपण रस्त्यावर थुंकलं नाही पाहिजे. ओके, हमें रस्ते पे थूकना नहीं चाहिए. व्हेरी गुड. प्रतीक्षा बोला. प्रत्येकाने बोलायचंच आहे, बोलून बोलूनच प्रॅक्टिस होणार आहे. बोला. You must not daily homework incomplete. हा, मग आता याला बघ, तू काय केलं, तू वाक्य शब्द जोडले, बरोबर आहे. पण आता याला प्रॉपरली आपल्याला लिहावं लागेल किंवा प्रॉपरली बोलावं लागेल, इन ऑर्डर, इन प्रॉपर ऑर्डर. तो मग त्याला काय बोलणार आपण? मला मराठीत वाक्य सांग तुझं, की तू होमवर्क, तुझा होमवर्क तू अर्धवट नाही सोडला पाहिजेस, बरोबर आहे ना. तर मग त्याला कसं बोलणार आपण? यू मस्ट नॉट लीव. लीव हे क्रियापद किंवा लीव हा वर्ब तुला तिथे वापरावा लागणार. यू मस्ट नॉट लीव द होमवर्क इनकम्प्लीट. ओके, लक्षात ठेवायचं. ओके, देन दीक्षा मॅडम तुम्ही बोला एखादं वाक्य मस्ट नॉट वापरून. Students must not incomplete homework. हा, पण हे Students must not हा, आता मी तुमचं रिफाईन करते. माईक बंद करा. स्टुडंट मस्ट नॉट कीप देअर होमवर्क इनकम्प्लीट. आता हे प्रतीक्षाच्याच वाक्याशी मिळतं जुळतं सेम वाक्य आहे. आता मी तुम्हाला एक वाक्य सांगते की चिल्ड्रन मस्ट नॉट प्ले ऑन द रोड. होऊ शकते की नाही? मुलांनी रस्त्यावर नाही खेळलं पाहिजे किंवा मुलांनी रस्त्यावर खेळलं नाही पाहिजे. तर अशी बरीचशी वाक्य तुम्ही जेव्हा विचार कराल, आता डायरेक्टली मी विचारते म्हणून तुम्हाला कदाचित पटकन आठवत नाहीये, पण घरी जेव्हा विचार कराल तुम्हाला याचा होमवर्क देईन मी, म्हणजे तुम्हाला आणखीन चांगली चांगली वाक्य सुचतील आणि तुम्ही ती लिहायची आहेत. ओके, ॲज अ होमवर्क. आणि नुसती लिहायची नाहीयेत तर तुमच्या नेहमीच्या व्यवहारात तुम्हाला ती वापरायची आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांशी बोलता, कलिगशी बोलता, ओके, तुमच्या फ्रेंड्सशी बोलता, तेव्हा ही वाक्य जिथे सुटेबल असतील तिथे वापरायला सुरुवात करा. ओके, देन अजूनही मस्ट नॉट बद्दल बघा, थोडंफार एक इन्फॉर्मेशन आहे, मीच करते. वी कॅन यूज मस्ट नॉट टू टॉक अबाउट द प्रेझेंट ऑर द फ्युचर. आता आपण मस्ट नॉट कधी वापरू शकतो? जसं आपण मगाशी मस्ट वापरलं की नाही प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये, तसंच मस्टच्या पुढे नॉट लावून आपण वाक्य तयार करू शकतो. विजिटर्स मस्ट नॉट स्मोक. विजिटर्सने स्मोक म्हणजे धूम्रपान करायचं नाहीये. विजिटर को स्मोक करना मना है. आई मस्ट नॉट फॉरगेट ताराज बर्थडे. अभी आने वाला है बर्थडे, तो मुझे वो भूलना नहीं चाहिए. ओके, तो इसलिए लिखा है आई मस्ट नॉट फॉरगेट ताराज बर्थडे. मला ताराचा बर्थडे विसरायला नाही पाहिजे. ओके, वी कॅनॉट यूज मस्ट नॉट टू टॉक अबाउट पास्ट. जसं आपण मस्ट बद्दल बघितलेलं की आपण पास्ट मध्ये वापरू शकत नाही, तसंच मस्ट नाही वापरलं तर त्यासोबत नॉट टाकून आपण पास्ट मध्ये सेंटेन्स बनवू शकत नाही. त्याच्या ऐवजी काय वापरलं जातं? बघा, इथे दोन दिलेत. मस्टच्या ऐवजी तुम्ही नॉट अलाउड किंवा कुड नॉट अशा पद्धतीचे शब्द तिथे वापरू शकता. वी वेर नॉट अलाउड टू एंटर. ओके, वहां पे हमें अंदर आने की मनाई थी.
तिथे आम्हाला आतमध्ये जाण्यासाठी मनाई होती. I couldn't park outside the shop. मैं शॉप के बाहर पार्क नहीं कर सकता था, मतलब गाड़ी वगैरह पार्क नहीं कर सकता था, मतलब वहां पे अलाउड ही नहीं था ऐसे. तो मस्ट जो है या मस्ट नॉट जो है वो पास्ट में हम लोग यूज नहीं करते. ओके, अभी देखते हैं एग्जाम्पल से कुछ. आई थिंक 10, या देर आर 10 एग्जाम्पल्स. तो आपको अभी इसके आंसर्स बताने. मैंने क्या किया है, मस्ट, मस्ट नॉट और हैड, हैव टू जो है उसका हैड टू या हैव टू, हैज टू जो भी फॉर्म है वो तीन तीन आपको यहाँ पे ऑप्शंस में दिए हैं. तो जो प्रॉपर करेक्ट ऑप्शन है वो आपको यहाँ पे फिलअप्स में भरना है और आपको सेंटेंस बताना है. ठीक है, तो पहला जो है, यस्टरडे आई डैश फिनिश माय ज्योग्राफी प्रोजेक्ट. अभी यस्टरडे है, ध्यान में रखिए, यस्टरडे मतलब पास्ट है. तो यहाँ पे क्या आएगा, मस्ट, मस्ट नॉट या हैड टू? राइट इन द चैट बॉक्स. ओके, प्रतिभा मैडम ने हैंड रेज किया है. बताइए मैडम, काय उत्तर येणार आहे इथे? Yesterday I had to finish my geography project. वेरी गुड मैडम. देखिए ध्यान रखना है, यहाँ पे पास्ट टेंस दिया है तो मस्ट और मस्ट नॉट तो यूज होता ही नहीं है. ठीक है, तो यहाँ पे क्या यूज होगा, हैड टू. यस्टरडे आई हैड टू फिनिश माय ज्योग्राफी प्रोजेक्ट. थँक्यू मॅडम. आता सेकंड बघा, शी विल डॅश वेट इन लाइन लाइक एवरीवन एल्स. क्या आएगा, कौन बताएगा? सेकंड वाला किसी को आ रहा है? नमिता मॅडम. चला मॅडम, सॉरी, बोला सेकंडचा आन्सर काय येणार आहे? She will has to wait in line like everyone else. अजून कोणाचं दुसरं उत्तर आहे का याच्यावर? मॅडम मस्ट पण she will must. नाही नाही नाही. आपण आपण विल सोबत नेहमी हॅव टू वापरतो. अरे हा, हा, आपण हे शिकलोय की नाही, तुम्ही फ्युचर परफेक्ट टेन्स जेव्हा आपण शिकलोय त्याच्यामध्ये आपण हे बघितलंय की विल she नंतर will have हॅव to. टू. येस, शी विल हॅव टू. भले तिथे करता शी असेल तरी पण विल नंतर हॅव टूच येतं, हॅज टू येत नाही. ओके, सो हा शी हा, विल हॅव टू वेट इन सॉरी. लाईन लाईक एव्हरीवन. नो प्रॉब्लेम, सॉरी सॉरी काय, आपण चुकूनच शिकणार आहोत सगळे. देर इज नो प्रॉब्लेम. ओके, बघा माईक बंद करा मॅडम. शी विल हॅव टू वेट इन लाईन लाईक एव्हरीवन एल्स, म्हणजेच इतर सगळ्या लोकांप्रमाणे तिला पण रांगेतच उभं राहावं लागेल. बाकी जो लोग हैं उनकी तरह उसको भी लाइन में खड़ा रहना पड़ेगा. ओके, देन थर्ड है, ऑल एम्प्लॉइज डैश ऑन टाइम फॉर वर्क. इसका क्या आंसर आएगा थर्ड का, कौन बताएगा? प्रतिभा मैडम ने हैंड रेज केलाय, बोला मैडम. All employees must be on time for work. व्हेरी गुड. बघा इथे बी वापरणार आहोत पण मस्ट नंतर, कारण आपल्याला वर्ब वापरायचाच आहे. ऑल एम्प्लॉइज मस्ट बी ऑन टाइम फॉर वर्क. सभी एम्प्लॉइज जो है, मतलब सभी काम करने वाले जो है, उनको काम के लिए हमेशा वक्त पर आना ही चाहिए. ओके, प्रत्येकाला, प्रत्येक कामगाराला कामावर वेळेवर पोहोचायचंच आहे किंवा वेळेवर यायचंच आहे. मस्ट बी आएगा. वेरी गुड. अच्छा, रिपीट हो गया. 5 5 फोर्थ है वो. ठीक है, वी डैश फॉरगेट टू टेक द चिकन आउट ऑफ फ्रीजर. वी डैश फॉरगेट टू टेक द चिकन आउट ऑफ द फ्रीजर. कौन बताएगा इसका? वर्षा मैडम, बोला. We have to not forget to take the chicken out of the freezer. नाही मॅडम, याचं उत्तर प्रभू मॅडमने दिलंय, मस्ट नॉट येणार. आपण नाही विसरलं पाहिजे. Okay. हॅव टू नॉट नाही येणार.
वी मस्ट नॉट, आपण विसरलंच नाही पाहिजे फ्रीजर मधून चिकन बाहेर काढण्यासाठी. ओके, ओके फ्रीजर से चिकन बाहर निकालना हमें भूलना ही नहीं चाहिए. मस्ट नॉट येणार, नो प्रॉब्लेम. नंतर नेक्स्ट बघा, फिफ्थ वन. इफ यू आर अंडर 13 यू डॅश टू गेट युअर पॅरेंट्स परमिशन. काय येणार, कोण सांगताय फिफ्थचं आन्सर? येस, चला भक्ती दीक्षा मॅडम माईक चालू करा, तुमचा आन्सर बरोबर आहे. वाचा आणि आन्सर द्या. If you are under 13, you have to get your parents' permission. येस, व्हेरी गुड. आता हॅव टू का आला इथे? ऑलरेडी वाक्यामध्ये तुम्हाला टू दिलेला आहे. जर टू नसता तर तुम्ही मस्ट ने पण वाक्य कंप्लीट करू शकला असतात की इफ यू आर अंडर 13 यू मस्ट गेट युअर पेरेंट्स परमिशन. पण आपल्याला गेटच्या आधी टू लिहून दिलाय, त्यामुळे इथे काय येणार आहे? हॅव टू. ओके, त्यामुळे वर्षा मॅडम तुम्ही जे मस्ट, वर्षा मॅडमनी की प्रतिभा मॅडमनी मस्ट लिहिलंय, तर मस्टच्या ऐवजी तिथे हॅव टू घेणार आहे. ओके, नंतर सिक्स्थ बघा, युअर डॉटर मे ट्राय ऑन अ फ्यू डिफरंट साइजेस. या वाक्याचा अर्थ असा आहे की तुमच्या मुलीला वेगवेगळ्या साइजेस म्हणजे कपड्यांच्या वेगवेगळ्या साइजेस ट्राय कराव्या लागणार आहेत. ओके, तर आता इथे हॅव टू येणार की हॅड टू येणार की मस्ट येणार? कोण सांगताय? प्रतीक्षा. प्रतीक्षा, इथे मस्ट नाही येणार, इथे हॅव टू येणार. बघा आता हे काय आहे, आपण बघितलंय की एक सब्जेक्टिव्ह आहे आणि एक ऑब्जेक्टिव्ह आहे. आता इथे जो व्यक्ती सांगतोय तो त्याचं ओपिनियन आहे. ओके, की तुमच्या मुलीला वेगवेगळ्या ड्रेसच्या साइजेस ट्राय करून बघाव्या लागतील आणि मग त्याच्यातला जो तिला फिट येईल तो तिने घ्यायचा आहे. मग हे काय आहे, त्या व्यक्तीने दिलेलं स्वतःचं ओपिनियन आहे. ओके, तो रूल पण नाहीये आणि तो काही लॉ पण नाहीये. तो तुमच्यावर कोणी इम्पोज नाही करू शकत आहे, तो फक्त तुम्हाला त्याचं ओपिनियन सांगतोय. त्यामुळे इथे मस्टच्या ऐवजी काय येणार आहे? हॅव टू येणार आहे. युअर डॉटर मे हॅव, आणि मे नंतर हॅव टू इज जास्त इझी जातं तिथे बोलणं. ओके, युअर डॉटर मे हॅव टू ट्राय ऑन अ फ्यू डिफरंट साइजेस. सेवेंथ बघा, द डॉक्टर डॅश गेट हिअर ॲज सून ॲज ही कॅन. हा, आता हे सांगा, आता इथे सिच्युएशन बघायची की डॉक्टरची खूप गरज आहे कदाचित. ओके, कारण डॉक्टर जितक्या लवकरात लवकर पोहोचेल तितक्या लवकरात लवकर इथे पोहोचलं पाहिजे. मग आता इथे काय येणार या वाक्यासाठी? हा, बोला प्रतिभा मॅडम, काय येणार? The doctor have to get here as soon as he can. नाही, आता इथे काय आहे, सिच्युएशन डॉक्टरची सगळ्यात जास्त गरज आहे तिथे. ओके, त्यामुळे हे मस्ट येणार. डॉक्टर मस्ट गेट हिअर ॲज सून ॲज ही कॅन. जिथे जिथे जास्त गरज आहे तिथे मस्ट वापरायचंय तुम्हाला. ओके, देन नेक्स्ट बघा, डू यू डॅश वर्क नेक्स्ट वीकेंड. कोण सांगेल? खूप सोपं आहे. नंबर 8. येस, नमिता मॅडमनी उत्तर दिले ऑलरेडी आणि प्रतीक्षा पण बोलते. चल प्रतीक्षा, माईक चालू कर. प्रतीक्षा, तू हँड रेज केलाय, माईक चालू कर. Do you have to work next weekend? व्हेरी गुड. डू यू हॅव टू वर्क नेक्स्ट वीकेंड. तुला पुढच्या वीकेंडला म्हणजे आठवड्याच्या शेवटी सॅटर्डे संडेला काम करावं लागेल का? व्हेरी गुड. डू यू हॅव टू वर्क. शाबाश. नंतर आहे नेक्स्ट, बायसिकलिस्ट. बायसिकलिस्ट डॅश रिमेंबर टू
सिग्नल वेन दे टर्न म्हणजेच काय की जे सायकलस्वार आहेत जेव्हा ते टर्न घेतात म्हणजे वळतात तेव्हा त्यांनी काय त्यांना लक्षात त्यांना सिग्नल देणं लक्षात ठेवायचं आहे त्यांनी. ओके, तर मग इथे काय येणार? जो बाइसिकल चलाने वाले हैं, साइकिल चलाते हैं, उनको जब वो साइकिल टर्न करते हैं तो सिग्नल देना जरूरी है. तो क्या आएगा यहाँ पे? ओके, परत प्रतीक्षाने हँड रेज केलाय. किती हँड रेज आहेत बघूया जरा आपण. नमिता मॅडम माईक चालू करा. Must bicyclists must remember to signal when they turn. येस, इथे मस्ट येणार. व्हेरी गुड मॅडम, थँक्यू सो मच. की जेव्हा ते टर्न घेतात तेव्हा त्यांनी सिग्नल देणं गरजेचंच आहे. ओके, देन अनघा. आता इथे बोललं गेलंय म्हणजे एखाद्याला उद्देशून बोललं गेलंय. अनघा, यू डॅश लीव युअर क्लोथ्स ऑल ओव्हर द फ्लोअर लाईक दिस. म्हणजे काय केलंय अनघाने? तिचे जे काही कपडे आहेत ते इकडे तिकडे पसरलेले आहेत जमिनीवर. मग तिला काय करायला सांगितलं जात आहे? अनघा जो है एक लड़की, उसने क्या किए है? छोटी बच्ची है शायद, ये छोटी लड़की है जिसने जो कपड़े है वो जमीन पर इधर उधर फैला दिए है. तो उसको अभी मम्मी बोल रही है, डांट रही है मम्मी उसको. तो कैसे डांट रही है? इंग्लिश में क्या बोलेगी? कौन बताएगा? अच्छा, बरेच हँड रेज झालेले आहेत. तर मागच्या याच्यामध्ये प्रतीक्षाचा सेकंड टाइम झालाय. इमिजिएट मागच्या क्वेश्चनला पण तिने केला होता. तर बघूया प्रतीक्षा, सांग जरा काय येणार? Must not. येस, व्हेरी गुड. बघा, अनघाने इकडे तिकडे जे मेस तयार केलेली आहे, इकडे तिकडे कपडे टाकलेले आहेत, तर तिला आई ओरडणार आहे ना, तू हे करू नकोस असं सांगणार है. उसको मम्मी डांटेगी कि ऐसा मत करो. तो ऐसा मत करो ये बोलने के लिए यहाँ पे कौन सा ऑप्शन है? मस्ट नॉट. अनघा, यू मस्ट नॉट लीव युअर क्लोथ्स ऑल ओव्हर द फ्लोअर लाईक दिस. वे तू जे असे केलेले आहेस, इकडे तिकडे कपडे टाकलेस, ते असे नाही टाकले पाहिजेस. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. आता मागच्या वेळी मी तुम्हाला आपल्या मागच्या क्लासमध्ये हे कन्व्हर्सेशन आपल्याला वेळ मिळाला नाही त्यामुळे राहिलं होतं आणि मी तुम्हाला हे कन्वर्सेशन होमवर्कला दिलेला. आपको ये कन्वर्सेशन मैंने होमवर्क में दिया था जिसमें क्या सिचुएशन था कि एक टेलीफोन कॉल है. इट इज नॉट मोबाइल, इट इज अ लैंडलाइन टेलीफोन कॉल. ठीक है, तो एक टेलीफोन कॉल के बारे में एक आपने किसी को कॉल किया है, वो घर पे नहीं है और उनके बदले घर पे जो दूसरी कोई व्यक्ति है उन्होंने फोन उठाया है और आप में और उस व्यक्ति में जो भी बातचीत हुई है वो आपको यहाँ पे लिखनी थी, है ना. तो जनरली क्या होता है, जेव्हा आता मी समजा फोन केला कोणाचा तुमच्याच घरी समजा कोणाकडे तरी फोन केला, मला तुमच्याशी बोलायचंय पण तुम्ही घरात नाही आहात आणि तुमच्या ऐवजी तुमच्या घरातल्या इतर व्यक्तीने फोन उचललेला आहे. मग त्या व्यक्तीशी मी काय बोलणार? आपण काय काय विचारणार की बाबा मी फोन केल्यावर बोलणार की समजा प्रभू मॅडमला फोन केला तर प्रभू मॅडम आहेत का, किंवा नलावडे मॅडम आहेत का, जगदाळे मॅडम आहेत का, मी असं विचारणार आहे. बरोबर आहे. आणि आता ते नाही आहेत घरामध्ये, मग त्यांच्या ऐवजी ज्याने फोन उचलला तो काय बोलणार आहे की सॉरी आता नाही आहेत किंवा कुठे गेल्यात ते सांगणार मला. आणि मग आपण काय विचारतो, असं कोणी नसेल तर तुम्ही कोण बोलताय, तुमचं काय काम होतं, काही मेसेज द्यायचा आहे का, असं विचारतो की नहीं. हम लोग पूछते हैं जनरली जब जिसके लिए फोन आया है वो अगर घर में नहीं है या आसपास नहीं है तो हम फोन करने वाले को पूछते हैं, उनको बताते हैं पहले तो कि वो घर में नहीं है और अगर आप कुछ मैसेज दे
देना चाहते हो तो हम आप मुझे वो मैसेज दे दीजिए, मैं उनको बता दूंगी या बता दूंगा, राइट। तो यही आपको अभी टेलीफोन कॉल जो है उसका कन्वर्सेशन यहाँ पे मैंने रेडी किया है। बहुत ही शॉर्ट एंड स्वीट कन्वर्सेशन है। आपको अभी क्या करना है, उसको हम लोग पेयर्स बनाएंगे और आपको हमेशा की तरह उसको बोलना है, प्रैक्टिस करना है, ठीक है। तो पहला पेयर देखते हैं हम लोग, 2 ही लोग चाहिए हमें अभी। कितने लोग हैं क्लास में पहले वो देखते हैं, 1 2 3। वेरी गुड, 3 पेयर होने वाले हैं। जैसे यहाँ पे लाइन में है वैसे ही करेंगे। तो पहला नाम है भक्ती पाटील, मतलब दीक्षा। दीक्षा मॅडम आणि वर्षा मॅडम, माईक चालू करा। दीक्षा मॅडम तुमचा माईक चालू करा पटकन। व्हेरी गुड। आता वर्षा मॅडम तुम्ही सुरुवात करायची आहे, म्हणजे ए चे डायलॉग तुम्ही बोलायचे आहेत आणि दीक्षा मॅडम बी चे डायलॉग बोलणार आहेत, ओके। प्लीज स्टार्ट। Hello. Hello. Sorry. Hello. Good evening. May I speak to Miss Diksha? Sorry, he is not here. May I एक know मिनिट, who is? थांबा 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 थांबा। आता ही इज नाही येणार, आता मिस दीक्षा विचारले त्यामुळे हीच्या ऐवजी काय येणार, शी इज नॉट She. हिअर। Huh. Sorry, she is not here. May I know who is calling? Oh, yes. I am her colleague. हा, आता Okay, इथे she. आय एम ला तुम्ही नाव सांग, एक मिनिट हा मॅडम। वर्षा मॅडम आय एम ला पुढे डॅश दिले, म्हणजे तुम्हाला तिथे तुमचं नाव बोलायचंय। Okay. Oh, yes. I am Varsha, her colleague. Okay, she has gone for walk. Do you want me to give him any हर, message? Yeah. Please ask her to call me back. Ask her. Oh, sure. I will definitely convey your message. Thank you. Have a nice day. Bye. You too have a great day. Bye. ओके व्हेरी गुड। आता तुम्ही चेंज करायचंय। आता दीक्षा मॅडम ए चे डायलॉग बोलतील आणि वर्षा मॅडम बी चे डायलॉग बोलतील। Hello, good evening. May I speak to Mrs. Diksha? नाही, तुम्ही आता त्यांचं नाव घ्यायचंय, वर्षा। Okay. Hello, good evening. May I speak to Mrs. Varsha, ma'am? Sorry, she is not here. May I know who is calling? Oh, yes. I am Diksha, his हर, her colleague. Her colleague. Okay, she has gone for walk. Do you want me to give her हर, a message? Yeah, please ask him to हर, ask हर। her ask her to call me back. Oh, sure. I will definitely convey your message. Thank you. Have a nice day. Bye. You too. Have a great day. Bye. ओके व्हेरी गुड बोथ ऑफ यू। देन नेक्स्ट पेअर बघूया आपण। माईक बंद करा। हाँ, अभी नेक्स्ट पेयर है मेनका मैडम एंड प्रतिभा मैडम। माइक शुरू कीजिए अपने अपने। Okay, ma'am. हाँ, नमिता मॅडम माईक चालू करा। प्रतिभा मॅडम सॉरी, तुमचा नंबर पुढे आहे। मी नमिता मॅडमच्या ऐवजी प्रतिभा मॅडम म्हणाले। नमिता मॅडम माईक चालू करा। हाँ, Yes, madam. ओके। तो एक ही डायलॉग मेनका मैडम आप स्टार्ट करेंगी और खत्म होने के बाद आप जी। बी में जाएंगे और वाइस वर्सा नमिता मैडम, ओके। चलो स्टार्ट। Okay, ma'am. Hello, good evening. May I speak to Mr. Hamanta? Sorry, she is not here. May I know who is calling?
Oh, yes, I'm Manka, his colleague. Okay, she has gone for a walk. Do you want me to give her any message? आम, नमिता मॅडम, तुम्ही सगळं ही वरना बोलताय, त्यामुळे आता मॅडम मी इथे नाही हिमचा बोलले ह त्याने. मॅडम मी ऐका ऐका ऐका, घरात तुम्हाला फोन केला गेलाय किंवा एखाद्या जेंट्सला फोन केला गेलाय, त्याने काहीच फरक पडत नाहीये. जर मगाशी त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांनी लेडीजचं नाव घेऊन सुरुवात केली, म्हणून त्यांचे डायलॉग चेंज झाले. हिचं शी झालं, हिमचं हर झालं. पण आता इथे तुमच्या बाबतीत त्यांनी डायरेक्ट मिस्टर काहीतरी नाव घेतलं आणि त्यांनी सुरुवात केलेली आहे. ओके, त्यामुळे तुमचे सगळे डायलॉग्स आता आहेत तसेच जाणार, त्याच्यामध्ये चेंज करायची गरजच नाहीये मॅडम त्याने तुम्हाला. मॅडम त्याने माझंच नाव घेतलं, म्हणजे मुलीचंच नाव घेतलेलं म्हणून मी बदललं ऍक्च्युली. ओके, ते मला कळलं नाही त्यांच्या याच्यामधनं. ठीक आहे, पण आता तुम्ही कंटिन्यू करू शकता. ओके. Yeah, please ask him to call me back. Oh, sure. I will definitely convey your message. Thank you. Have a nice day. Bye. You too have a great day. Bye. ओके, अभी आप चेंज करो. नमिता मैडम, ए चे डायलॉग्स बोला तुम्ही. Hello. Good evening. May I speak to Mr. Mr. Any name Mr. you can take, any name you can take, okay? Mr. Because we are Patil, please? practicing. Sorry, he is not here. May I know who is calling? Oh, yes. I am Namita, her colleague. हीच कलिग, आता तुम्ही मिस्टर हाँ, पाटील बोलला sorry, की sorry. नाही? His colleague, his colleague, हा हा हा. his colleague. Okay. He has gone for a walk. Do you want him मी to give him he okay. he want to he want me to give him any message? हा. Yeah, please ask him to call me back. Oh, sure. I will definitely convey your message. Thank you. Have a nice day. Bye. Thank you to have a great day. Bye. ओके, वेरी गुड. ठीक है, आपको सभी को, मतलब आप सब लोग पहला माइक बंद करो. या सी एवरीबडी, मी तुम्हाला नेहमी सांगते, आप सबको मैं हमेशा क्लास के एंड में बोलती रहती हूँ कि आपको आपका रीडिंग थोड़ा ज़्यादा बढ़ाना पड़ेगा अगर आप कर रहे हो तो. अगर बिल्कुल नहीं कर रहे हो तो थोड़ा थोड़ा इंग्लिश रीडिंग स्टार्ट कर दो. ठीक है, तभी आपको कहाँ पे पॉज लेना है, कहाँ पे सेंटेंस फास्ट बोलना है, कहाँ पे स्लो बोलना है, ये समझ में आएगा. बोलने की प्रैक्टिस करो. रीडिंग के साथ क्या होता है कि जैसे फुल स्टॉप है तो पॉज बढ़ जाता है, अगर कॉमा है तो शॉर्ट पॉज आता है ना. तो रीडिंग के साथ आपको इसकी प्रैक्टिस होती रहेगी. तो प्लीज़ रीड करना शुरू कर दीजिए. जैसे मैंने बोला था कि टीवी पे आप जो इंग्लिश लैंग्वेज में कुछ प्रोग्राम्स है, इट मे बी एनीथिंग, इट मे बी इंफॉर्मेटिव प्रोग्राम, एजुकेशनल प्रोग्राम, या फिर आपके पसंदीदा कोई सीरियल्स भी है, तो भी थोड़ा इंग्लिश में देखना शुरू कर दीजिए, ताकि वहाँ पे डायलॉग्स कैसे बोले जाते हैं वो भी आप सीख सकते हो. ठीक है, किसी वर्ड का प्रोनाउंसिएशन कैसे किया जाता है वो सीख सकते हो. तो थोड़ा ये जो एक्स्ट्रा प्रैक्टिस है वो बढ़ाइए आपकी. ओके, अभी जाते हैं नेक्स्ट पेयर की तरफ, दैट इज प्रतिभा मॅडम आणि प्रतीक्षा. चला माईक चालू करा. प्रतिभा मॅडम आणि प्रतीक्षा. प्रतिभा मॅडम तुम्ही स्टार्ट करा. Hello, good evening. May I speak to Miss Pratiksha? Sorry, she is not here. May I know who is calling? नाव नाही बोलायचंय प्रतीक्षा, नो आहे ते. No.
know who मे is आय calling? नो हाँ Who is? Oh, yes. I'm Pratibha, her colleague. Okay. He, she has, शी she has gone for a walk. Do you want me to give him any message? हर Yeah, Her any message? Sorry. yeah, Uh, please ask her to call me back. oh, sure. I will definitely call. कन्वे Oh, sure. Sure. I will definitely convey your message. Thank you. Have a nice day. Bye. You too have a great day. Bye. ओके आता चेंज करा प्रतीक्षा आता तू ए चे डायलॉग बोल Hello. Good evening. May I speak to Miss Pratiksha? Sorry, he is not here. प्रतिभा हाँ ठीक है Sorry, कंटिन्यू प्लीज she is not here. May I know who is calling? Oh, yes. I am her Pratibha. नाव बोलायचं तिथे I am. Oh, yes. I am Pratiksha. She is colleague. हर कलिक He is her colleague, na? हाँ हाँ Okay, she has gone for a walk. Do you want to do you want me to give him any message? गिव हर Give her any message? Yeah. Please ask him to call me back. हर Him. हिमच्या इथे हर येणार का मॅडम? हा कारण बघा तुम्ही जेव्हा वरती लेडीजचं नाव घेतलं तर प्रत्येक वेळी हिच्या इथे शी येणार हिम आणि हिच्या इथे हर येणार ओके कारण आपण फेमिनाईन बद्दल बोलतोय जर तुम्ही तिथे जेंट्सचं नाव घेतलं ठीक आहे तर मग तुम्ही काय करणार जे ही आणि हिज आणि हिम आहे तसंच वापरणार ओके त्यामुळे तुम्ही वरती जे नाव घेता त्याला अनुसरून तुम्हाला इथे चेंजेस करायचे या Oh, प्लीज sure. आस्क हर Oh, प्रतीक्षा sure. तुझा I डायलॉग Mm, me. Huh. Yeah. Please हा ask her to call me back. हा Oh, sure. I will definitely convey your message. Thank you. Have a nice day. Bye. You too. Have a great day. Bye. ओके आता सगळ्यांनी माईक बंद करा मी फक्त तुम्हाला जस्ट रीड करून दाखवते की हा डायलॉग कम ओके हेलो गुड इवनिंग मैं म्हणजे आपण असंच फोन करतो ना उचलून फोन उठा के हम लोग ऐसे बात करते हैं हेलो गुड इवनिंग मैं स्पीक टू मिस्टर पाटिल तो जिसने अभी मिस्टर पाटिल के घर पे फ़ोन गया है तो उनके यहाँ से किसी ने फ़ोन उठाया है वो क्या बोल रहे हैं सॉरी ही इज़ नॉट हियर मे आई नो हु इज़ कॉलिंग कि वो अभी यहाँ पे नहीं है क्या मैं जान सकता हूँ कौन बात कर रहे हैं ओ यस आई एम वैशाली हिज कलीग हाँ मैं वैशाली बात कर रही हूँ मैं उनके साथ काम करती हूँ ओके ही हैज़ गॉन फॉर अ वॉक डू यू वॉन्ट मी टू गिव हिम एनी मैसेज कि वो कहाँ गए हैं वो घूमने गए हैं वॉक पे गए हैं तो क्या मैं आपका कुछ मैसेज उनको दे दूँ तो अभी मैं क्या बोलूँगी या प्लीज़ आस्क हिम टू कॉल मी बैक कि यस आप उनको मुझे फ़ोन करने के लिए बोलिए आने के बाद ओ श्योर आई विल डेफिनेटली कन्वे योर मैसेज कि हाँ मैं आपका मैसेज उनको ज़रूर दूंगी थैंक यू हैव अ नाइस डे बाय ओके और फिर
आप जिसने फोन उठाया था घर पे वो क्या बोलेंगे, यू टू हैव अ ग्रेट डे, बाय। ओके, ऐसे करके आपको आपका पूरा कन्वर्सेशन जो है वो इजीली बोलना सीखना है। ओके, अभी ऑलरेडी 10:04 हो गए हैं और मेरा एक छोटा सा पार्ट बाकी है, तो कंप्लीट कर लेते हैं 2 मिनट में एंड देन वी विल क्लोज द क्लास। देखिए ये सेंटेंसेस है, पार्ट 6 है आज का, जो हम लोग डेली यूज में डेली यूज करते हैं। यहाँ पे मैंने एक स्पेशल केस लिया है की आप अभी जब बच्चों के साथ बात करते हो, ठीक आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या लहान मुलांसोबत बोलता तेव्हा त्यांच्याशी बोलताना आपण हे छोटे छोटी वाक्य वापरू शकतो। जसं बघा, पहिलं दिलंय वाक्य टेक दिस वन, हिंदी और मराठी मैंने वहां पे लिखा है। टेक दिस वन मतलब ये वाला ले लो, मराठीत आपण त्याला हा घे असं म्हणतो। जैसे आप अगर कुछ चीजें आपके सामने है और वो बच्चे को दे रहे हो उसमें से कुछ, तो आप उसको बता सकते हो कि ये वाला ले लो, ठीक है। आप कुछ मांग रहे हैं उससे, तो आप उसको बोलते हो कि वो वाला दे दो, तो गिव दैट वन, तो दे, है ना। डू इट फास्ट, इसे जल्दी करो, लवकर कर, तो त्यावेळी आपण इंग्लिश मध्ये बोलतो डू इट फास्ट। आप जब उनको बताते हो कि अभी नहा लो, ठीक है, अंघोळ करून घे, तो उसको कैसे बोलेंगे, टेक बाथ, इंग्लिश में बोलेंगे टेक बाथ। फिर आपको उसको बोलना है कि अभी जाकर खेलो तुम, ठीक है, आता जा आणि खेळ तू थोड़ा वेळ, तो वहां पे क्या बोलेंगे आप, गो एंड प्ले। अभी बच्चे ने कुछ खराब कर दिया या उसका प्लेट भी है, आप बता सकते हो साफ करने के लिए, तो आप उसको बोलना है क्लीन इट, इसे साफ करो, ठीक है, क्लीन इट बोलते हैं। नंतर आप उसको कुछ खिला रहे हो या फिर कुछ है उसकी प्लेट में जो उसको खाना है, तो आप बोल सकते हो नहीं खा रहा है तो चलो एक बाइट ही ले लो, एक निवाला खा लो, एक घास तरी खा, असं बोलतो की नाही आपण, तो इंग्लिश में बोलेंगे टेक अ बाइट। क्या बोलेंगे, टेक अ बाइट। और ये खाना खाना, अभी पानी पीना है, दूध पीना है, वहां पे भी बच्चे नाटक करते हैं, तो उनको आप क्या बोलेंगे, टेक अ सिप, ठीक है, एक घूट पी लो, एक घूट पी, असं जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा क्या बोलेंगे हम लोग इंग्लिश में, टेक अ सिप। उनको आप बोलते हो रहते हो हमेशा, या वहाँ किताबें छोड़ देते हैं, तो आप बोलते हो कि अपने बुक्स अपने बॅग में रखो, ठीक आहे, तुझी पुस्तकं तुझ्या बॅगेत ठेव, असं सांगायचं असेल मुलांना तर काय बोलणार आपण, पुट युअर बुक्स इन द बॅग। ओके, तुझी पुस्तकं बॅगेत ठेव, पुट युअर बुक्स इन द बॅग। देन अपन ऐसा म्हणतो ना, तुम्ही जर शिकवत असाल, आप अभी कुछ बच्चों को पढ़ा रहे हो, सिखा रहे हो, तो आप बोलते हो कि मेरे पीछे बोलो, ठीक है, माझ्या मागे बोला, तर ते आहे रिपीट आफ्टर मी। काय बोलणार तुम्ही तिथे, रिपीट आफ्टर मी। जैसे आप उनको सपोज टेबल्स पढ़ा रहे हो, कोई पोएम पढ़ा रहे हो, तो आप आपके पीछे पीछे बोलने के लिए बोलते हो बच्चों को हमेशा, तो वहां पे बोलना है रिपीट आफ्टर मी। बहुत ही छोटे छोटे सेंटेंसेस है जिनको आपको आज से ही यूज करना है घर में, ठीक है। तो अभी यहाँ पे आज का क्लास खत्म हो गया है। आई विल टेक योर लीव, बाय एवरीवन। आपका होमवर्क आपको ग्रुप पे मिल जाएगा। गुड नाइट, टेक केयर, बाय बाय, बाय 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 एवरीवन, थैंक यू सो मच, बाय मैडम। बाय बाय बाय, गुड नाइट।